नमस्कार मंडळी, देशातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी. सोन्याचे भाव कोसळले. आता सोनं लवकरच 40,000वर. खरेदीसाठी नागरिकांची झुंबड. बाजारात खळबळ. दागिन्यांच्या दुकानामध्ये अभूतपूर्व गर्दी. 40,000वरच राहणार की सोनं त्यापेक्षाही कमी होणार की जास्त होणार, यासंबंधी सर्वात महत्त्वाची बातमी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून अशाच बातम्यांसाठी नक्कीच बेल आयकॉन दाबा. देशातील सामान्य नागरिक, मध्यमवर्गीय गुंतवणूकदार आणि सुवर्णप्रेमींना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आलेली आहे. गेल्या काही महिन्यापासून सातत्याने महाग होत चाललेल्या सोन्याच्या दरामध्ये अचानक मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीमागची कारणे आणि सोनं कितीपर्यंत जाऊ शकतं आणि कितीपर्यंत कमी होऊ शकतं यासंबंधी महत्त्वाची बातमी. मोदी सरकारचा महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच आता चर्चेला उधाण आलेलं आहे. 2 ते 3 दिवसापूर्वी सोनं 1,90,000 पर्यंत होतं, परंतु आता ते कितीनी कमी झालेलं आहे आणि कितीपर्यंत येईल ते महत्त्वाची बातमी आपण यामध्ये बघणार आहोत. सोनं सध्या 2.25 लाखाच्या आसपास आलं होतं. त्यापेक्षाही कमी होऊन सोनं लवकरच 40,000 रुपयांच्या आसपास येणार का? या घडामोडींचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत असून देशभरात सोनं खरेदी करण्यासाठी दागिन्यांच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी उसळली आहे. अनेक ठिकाणी लग्न सराईच्या आधीच ग्राहकांनी सोनं खरेदी करण्याची घाई केल्याचं चित्र दिसत आहे. सोन्याच्या दरात अचानक घसरण कशी झाली? गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, डॉलरचा दर, महागाई, युद्धसदृश्य परिस्थिती तसेच जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याचे दर उच्चांकावर गेले होते. काही काळ तर 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 1,63,000च्या पुढे गेल्याने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर सोनं गेलं होतं. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. केंद्रीय सरकारने सोन्याच्या आयातीवर पुनर्विचार करत मोठा निर्णय घेतला आहे. सोन्यावरील कररचना सुलभ करण्यात आली आहे. तस्करी रोखण्यासाठी कडक उपाय लागू करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे बाजारात तरलता वाढली आहे. या सगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. मोदी सरकारचा नेमका निर्णय काय आहे? सूत्रांच्या माहितीनुसार मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सोन्याच्या आयात धोरणात बदल केला आहे. यामध्ये आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय, ज्वेलरी उद्योगाला सवलती, डिजिटल गोल्ड आणि सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्सला प्रोत्साहन, काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी ट्रॅकिंग यंत्रणा. या निर्णयामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढला असून मागणी स्थिर राहिल्याने दर खाली येऊ लागले आहेत. सोनं खरंच 40,000वर येणार का? हा सध्या सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या मते जर आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर राहिला, डॉलरचा दबाव कमी झाला तर भारतात मागणी नियंत्रणात राहिली तर पुढील काही महिन्यात 10 ग्रॅम सोन्याचा दर 40 ते 42,000च्या दरम्यान येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र काही तज्ज्ञांचा इशारा आहे की हा दर तात्पुरता असू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. सोनं खरेदीसाठी बाजारात गर्दी. दर घसरतात. दागिन्यांच्या दुकानांमध्ये नागरिकांची झुंबड. ग्रामीण भागात विशेष उत्साह. लग्न सराईसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी. जुनं सोनं विकून नवीन घेण्याचा ट्रेंड. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद यासह अनेकांच्या शहरांमध्ये दुकानांसमोर रांगा लागल्याचं चित्र आहे. एका स्वर्ण व्यापाऱ्याने सांगितलं, गेल्या 1 वर्षातील ही सर्वात मोठी गर्दी आहे. दर कमी झाल्यामुळे नागरिक हे आनंदी आहेत. मध्यम वर्गाला दिलासा आणि महिलांमध्ये आनंद. सोनं म्हणजे केवळ गुंतवणूक नाही तर महिलांसाठी भावनिक मूल्य, लग्न आणि सणांची ओळख, सुरक्षित भविष्याची हमी. दर कमी झाल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे दर कमी झाल्यामुळे लोक संधी सोडायला तयार नाहीत. अनेक घरांमध्ये आधी पुढे ढकललेली खरेदी आता पुन्हा नव्याने सुरू झालेली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाला मोठा दिलासा मिळत आहे. निवडणुकीपूर्वीचा हा डाव आहे असा विरोधकांनी सुद्धा सरकारवरती आरोप केलेला आहे. या निर्णयावर राजकारणी तापलेले आहेत. विरोधी पक्षांनी आरोप केला आहे की हा निर्णय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आहे.
महागाईवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीमंत ज्वेलरी उद्योगाला फायदा, मात्र सरकारकडून हे आरोप फेटाळण्यात आलेले असून हा निर्णय सामान्य जनतेच्या हितासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. गुंतवणूकदारांनी काय करावे असा एक तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. एकदम मोठी गुंतवणूक टाळावी, टप्प्याटप्प्याने खरेदी करावी. दागिन्यापेक्षा डिजिटल गोल्डचा विचार करा. भाव आणखी घसरतात का यावर लक्ष ठेवा. सोन्याच्या दरातील ही घसरण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. मोदी सरकारच्या निर्णयामुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले असून पुढील काळात सोन्याचे दर आणखी खाली येतात की पुन्हा उसळी घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एवढं मात्र निश्चित की सोनं पुन्हा सामान्य माणसाच्या आवाक्यात येण्याची आशा निर्माण झाली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सोन्याचे भाव हे आता 2.25 लाखावरून 40-42 हजारापर्यंत येऊ शकतात का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.